जळगावच्या वरणगावमधील जावळे कुटुंब हस्तखेळतं हे कुटुंब आता दुःखाच्या छायेत लोटलं गेलंय। योगेश जावळेंची आई, भाऊ, काका, काकू हे सगळेजण देवदर्शनाला म्हणून निघाले, पण नेपाळमध्ये काळाने त्यांच्यावर घाला घातला। एकाच घरातली ही चारही मंडळी अपघातात मृत्युमुखी पडली आहेत। सर्वांचा निरोप घेऊन घराबाहेर पडलेल्या मंडळींचा तो निरोप शेवटचा असेल असं कुटुंबाला वाटलंही नसेल। निशब्द करणाऱ्या घटनेवरचा एक रिपोर्ट आता बघूया। घराचा आधारस्तंभच गेला। आमच्या वडील खूप हे होते, राजकारणात असल्यामुळे त्यांचा खूप दबाव होता सर्व मुलांवर। आम्ही काल तेच फोटो बघून की अरे यातले तर कितीतरी जण आज नाही राहिलेत। माझे काका, काकू, माझी आई आणि माझा लहान भाऊ हे चारही मयत कळलं आम्हाला आता। हे आहेत योगेश जावळे, ज्यांनी आपली आई, भाऊ, काका आणि काकूंना गमावलंय। 16 ऑगस्ट रोजी ही सर्व मंडळी देवदर्शनासाठी म्हणून निघाली। ती घरी कधी परतलीच नाही। तो प्रवास त्यांचा शेवटचा ठरला। नेपाळमधील बस अपघाताने जावळे कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं गेलंय। बस दरीत कोसळल्यानंतर त्यांनी लगेच कॉल केला। सासूबाईंनी माझ्या आणि दाखवलं असं की ॲक्सिडेंट झाला, तू फक्त हितेश भंगाडेला कॉल कर असं माझ्या घरच्यांना सांगितलं त्यांनी। बस आणि फोन कट झाला। घराचा आधारस्तंभच गेला। आमच्या वडील खूप हे होते, राजकारणात असल्यामुळे त्यांचा खूप दबाव होता सर्व मुलांवर। आई विजया जावळे, भाऊ सागर जावळे, काका सुधाकर जावळे, काकू रोहिणी जावळे एका क्षणात नजरेपासून कायमचे दूर गेले। आमची 3 भावाची फॅमिली होती, माझ्या वडीला जिंदेची, आणि आमचं अजून बारे एकत्र चालू होतं सगळं कुटुंब। आमचे काका आम्हाला बापावानीच घिसन चालत होते आम्हाला पुढे। माझे काका, काकू, माझी आई आणि माझा लहान भाऊ हे चारही मयत कळलं आम्हाला आता। आम्हाला काका आमचे बापावानी होते। ज्यांच्यामुळे घराला घरपण होतं तीच माणसं आता निघून गेली आहेत कायमची। माझे मोठे आई बाबा आहेत, या घरातले मोठे आई बाबा, परत वरच्या घरातली एक मोठी आई, शेजारच्या घरातली एक आई, त्या घरातली एक आई, असं आम्ही भरपूर मोठा परिवार इथं गमावलेला आहे। परत माझा भाऊ आहे, तो पण एक आज इथं नाही आहे। तर सगळे एकसाथ गेले आणि आम्ही वास्तुशांती केली तेव्हा सगळे आले होते। आम्ही काल तेच फोटो बघून की अरे यातले तर कितीतरी जण आज नाही राहिलेत। जे बोलवणारे आवाज असे तेच नाही आहेत, ते आज कायमचे हरवलेत। ते आता यापुढे नाही भेटणार कधी। आईने फिरवलेला मायेचा हात, काकांची वडिलांप्रमाणे असलेली ती साथ, काकूंनी प्रेमाने भरवलेला घास, हे सगळं आता नसेल। भावाची ती हाक आता ऐकू येणार नाही। खरंच देवदर्शनासाठी बाहेर पडलेली ही मंडळी कायमचं सोडून जातील असं कुणाला वाटलंही नसेल। आता या दुःखातून या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना। चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।